खरं तर ऐतिहासिक प्राचीन अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि या मंदिराला फुलांनी आकर्षक अशी सजावट केल्यामुळे हे मंदिर आहे ते अधिकच खुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर या दगडी मंदिराला या फुलांच्या माळ्यांनी आकर्षक अशी सजावट केलेली हा जो झुंबर आहे तर खरं तर हा दगडी झुंबर आहे, मात्र या झुंबराच्या ठिकाणी सुद्धा फुलांची आकर्षक अशी सजावट आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मंदिराचं रोपडं अधिकच फुलून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळपासूनच आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत। याशिवाय सकाळी 8:30 वाजता जे आहे ते घटस्थापनाचा विधी अंबाबाई मंदिरामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर तोपेच्या सलामीनं संदेश करवीरकरांना देण्यात आला आणि घटस्थापना झाल्यानंतर नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थानं या निमित्तानं आहे ती सुरुवात झालेली आहे। भक्तिमय वातावरणामध्ये पुढचे 10 दिवस आहे ते अंबाबाई मंदिरामध्ये विविध पूजा अर्चा आहे त्या करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी मंदिर व्यवस्थापन सज्ज झाल्याचं आपल्याला दिसून येते। गेल्या 10 दिवसापासून खरं तर ही तयारी आहे ती मंदिर व्यवस्थापनाची सुरू होती आणि आज नवरात्री उत्सवाचा हा पहिला दिवस उजाडल्यानंतर भाविक आहे ते या ठिकाणी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसून येतात। देशभरातून विविध भागातून हे भाविक आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या प्रति जो आहे तो भाव देवीच्या प्रती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। देवीचं हे सुंदर देखणं रूप आहे, दर्शन आहे ते घेण्यासाठी भाविक आसुसलेले असतात। 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाई देवीकडे आहे ते पाहिलं जातं आहे आणि त्यामुळे नवरात्री उत्सवाला प्रचंड अशी गर्दी आहे ते या 10 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। ऐतिहासिक हे आणि भाविक वातावरण आहे, पारंपरिक लवाजमाचं वातावरण आहे ते या मंदिरामध्ये नेहमीच आहे ते आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी नवरात्रोत्सव काळामध्ये संस्थान काळातून जे पारंपरिक रीतिरिवाज सुरू झालेले आहेत ते यावेळीसुद्धा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न देवस्थान समितीचा असतो। दरवर्षी अशा पद्धतीचे रीतिरिवाज आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते पूर्ण केले जातात। त्यामुळे एक प्रकारचा पारंपरिक लवाजमा आहे तो या देवीच्या सेवेसाठी राबताना आपल्याला पाहायला मिळतोय। 9 दिवस आहे ते विविध रूपामध्ये देवीची पूजा आहे ती मांडली जाते आणि शेवटच्या दिवशी सीमोल्लंघनाच्या दिवशी गजारूढ आणि रथाच्या रूपामध्ये जे आहे ते अशा पद्धतीची देवीची पूजा पाहायला मिळते आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी सीमोल्लंघन लुटण्यासाठी आहे ती देवी जाताना आपणाला या पूजेच्या रूपातून आहे ते आपल्याला दिसून येते। पंचमीच्या सोहळ्याच्या निमित्तानं सुद्धा देवी या नवरात्रोत्सव काळामध्ये त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी जाते आणि त्र्यंबोली देवीचं दर्शनासाठी देवी जात असताना त्याची एक आख्यायिका सुद्धा आहे ती सांगितली जाते। कारण अंबाबाई देवीनं ज्यावेळी कोल्हासूर राक्षसाचा वध आहे तो केला आणि हा वध केल्यानंतर त्र्यंबोली देवीला त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बोलवलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे त्र्यंबोली देवी आहे ती रुसली होती, देवीवरती नाराज होती आणि त्याची समजूत काढण्यासाठी देवी त्र्यंबोलीकडे जाते आणि या त्र्यंबोलीच्या भेटीचा अलौकिक सोहळासुद्धा या ठिकाणी नेहमीच दरवर्षी भाविक पाहण्यासाठी आसुसलेले असतात आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर एक कोहाळा फोडण्याचा विधी आहे तो संपन्न होतो। हा विधी म्हणजेच ज्या पद्धतीनं कोल्हासूर राक्षसाचा वध आहे ते देवी अंबाबाईने केला आणि तो कशा पद्धतीने केला हा दाखवण्याचा विधी आहे तो त्या ठिकाणी संपन्न होतो आणि या सोहळ्याला करवीर संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित राहतात म्हणजे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे आणि राजघराण्यातले सदस्यसुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात आणि त्यामुळे हा एक शाही सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीचा शाही दसरा सोहळासुद्धा आहे तो शेवटच्या दिवशी संपन्न होतोय। न्यू पॅलेसवरून म्हणजे नवीन राजवाड्यावरून आहे ते मेबॅकमधून पारंपरिक लवाजमेसह श्रीमंत शाहू महाराज दसरा चौकामध्ये येतात आणि दुसऱ्या बाजूला देवी अंबाबाई, भवानी माता आणि गजानन महाराजच्या पालख्यासुद्धा या ठिकाणाहून आहे ते प्रस्थान दसरा चौकाकडे करतात आणि त्या ठिकाणी बंदुकीच्या फैरीने या सगळ्या पालकांचं आहे ते स्वागत आहे ते केलं जातं। पारंपरिक लवाजमा या सगळ्या पालख्यांच्या दिमतीला असतो, पोलीस बँडचं पथक असतं, मिलिटरी बँडचं पथक असतं, हे सगळं श्रीमंत शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर त्यांना सलामी देण्यासाठी सज्ज असतं आणि त्यातून एक करवीर संस्थांचा हा शाही सोहळा आहे तो दसऱ्याचा संपन्न होतो। म्हैसूरनंतर कोल्हापूरच्या करवीर संस्थांमध्ये हा सोहळा आहे तो आयोजित केला जातो आणि तो सोहळा पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते भाविकांची गर्दी दरवर्षी आहे ते पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीचा सोहळा यावर्षी सुद्धा संपन्न करण्याचा प्रयत्न आहे तो देवस्थान समितीचा आहे। प्रशासनानं शाही दसरा सोहळ्याला या जोड आहे ते आपले दिलेले आहे आणि हा सोहळा अधिकाधिक करण्याचा आणि दसरा महोत्सव आयोजित करण्याचा प्रयत्न आहे ते गेल्या
2 वर्षापासून करण्याचा सुरुवात केलेली आहे आणि यावर्षी सुद्धा अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम आहेत ते या निमित्तानं मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेरसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम पाहण्यासाठी सुद्धा भाविकांची मांदी आहे ते नेहमीच पाहायला मिळते. आजपासून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. पूजा अर्चा, पारंपरिक रीतिरिवाज आणि पालखी सोहळा हे सगळं आता इथून पुढच्या 10 दिवस आहे ते पाहायला मिळणार आहे. हा पारंपरिक रीतिरिवाज, लवाजमा, शाही लवाजमा कशा पद्धतीनं असतो तो सुद्धा भाविकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेले आहेत, भाविक सज्ज झालेले आहेत. त्यासोबतच 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरसुद्धा या निमित्तानं सज्ज झालेलं आहे आणि आजपासून भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळते आणि तोफ्याच्या सलामीने खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील यांनी